पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावरती राज ठाकरे यांची टीका। पंतप्रधान मोदी यांनी स्वतःचे परदेश दौरे आधी बंद करावेत, जनतेसमोर आदर्श ठेवावा। इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचं पत्र। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवार यांची ही पोस्ट। देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता। सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, शरद पवार यांचं पंतप्रधानांना आवाहन। पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोपमधल्या 4 देशांच्या दौऱ्यावर। 15 ते 17 मे रोजी नेदरलँड्स आणि 17 मेला त्याच दिवशी स्वीडनचा दौरा करणार। 17 ते 19 मेला पंतप्रधान मोदी नॉर्वेच्याही दौऱ्यावर असणार। हिमंता बिस्वा आसामचे नवे मुख्यमंत्री। गुवाहाटीत शपथविधी सोहळा संपन्न। पंतप्रधान मोदींसह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते होते उपस्थित। केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। राहुल गांधी आणि खरगेंच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक। केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी के.सी. वेणुगोपाल यांचं नाव सगळ्यात आघाडीवर। तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा निर्णयांचा धडाका। शाळा, कॉलेज आणि बस स्टॉप जवळची दारू दुकानं हटवण्याचे आदेश। 2 आठवड्यांमध्ये दारू दुकानं हटवण्याच्या सूचना। ईडी घेणार गोंधू अशोक खरातला ताब्यात। 18 मे रोजी अशोक खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी फास घट्ट। नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेचे पोलीस कोठडी आज संपणार। भीमराव कांबळेला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। पुणे पोलीस नराधमाची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। सातारच्या कोयना धरणातील जलसाठा घटला, पात्र उघडं पडलं। धरणातील पाणी कमी झाल्यानं धरणात बुडालेली जुनी मंदिरही दिसू लागली। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।